नमस्कार मंडळी, मी प्रांजली. गुरुचरित्र पारायणाला तुम्ही कोणत्याही शनिवारपासून सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही दिवसापासून केली तरी सुद्धा चालेल. कारण गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे, मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे श्री गुरुचरित्र. गुरुचरित्र पारायण तुम्ही 7 दिवसांचं करू शकता किंवा 3 दिवसांचं करू शकता. 7 दिवसांचं पारायण केलं तर 7व्या दिवशी समाप्ती करायची आहे आणि 3 दिवसांचं पारायण केलं तर 3ऱ्या दिवशी समाप्ती करायची आहे. ज्या दिवशी तुम्ही गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करणार आहात त्या दिवशी संकल्प करायचा आहे. संकल्प फक्त एकदाच सुरुवातीला करायचा असतो. संकल्प परत परत करायचा नसतो. तुम्ही तुमचं घर मोठं असेल, घरामध्ये लहान मुलं नसतील, 7 दिवस किंवा 3 दिवस पूजा मांडणी जशाच तशी ठेवू शकत असाल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि तिथे समोर बसून पारायण करू शकता. पण घरामध्ये लहान मुलं आहेत, घर लहान आहे, तर अशा वेळेला देवघरासमोर बसून पारायण केलं तरी सुद्धा चालेल. सकाळी जितक्या लवकर तुम्हाला रोजचं वाचन करणं होईल तितक्या लवकर पारायण करून घ्यायचं. बाकी सकाळी घरातली कामं आहेत, मिस्टरांचा डबा आहे, लहान मुलं आहेत, घरात मोठी मंडळी आहेत, त्यांच्या गोळ्या, त्यांच्या जेवणाचे टायमिंग्स हे सगळं सांभाळून आपण सेवा करत असू तर सकाळी सेवा शक्य नसेल तर सायंकाळी 4 ते 4:30 पर्यंत कधीही तुम्ही पारायण करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये आपल्याला पारायण करायचं नाहीये, कारण ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ आहे. 7 दिवसांचं किंवा 3 दिवसांचं पारायण करत असताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. परान्न घ्यायचं नाहीये, नॉनव्हेज खायचं नाहीये, कांदा लसूणचे पदार्थ वर्ज्य करायचे आहेत आणि बेडवर झोपायचं नाहीये. खाली फरशीवर सतरंजी, चटई किंवा घोंगडी टाकून त्यावर आपल्याला झोपायचं आहे. बाकी गुरुचरित्र पारायण करत असताना पूजा मांडणी कशी करायची आहे हे तुम्हाला प्रत्यक्षपणे बघायचं असेल किंवा गुरुचरित्र पारायण काळामध्ये काय खावं, काय खाऊ नये, एक वेळच जेवण करावं का, कोणते कडधान्य खावेत, कोणत्या भाज्या खाऊ नयेत, ही संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ आपलं यूट्यूब चॅनल प्रांजली जोशीवर मी अपलोड केलेला आहे. तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच पुरुषोत्तम मासामध्ये गुरुचरित्र पारायण करू शकता. नमस्कार.